नमस्कार. आजचा रेसिपी तुम्हाला मी एक वन पॉट पुलावची रेसिपी दाखवणार आहे आणि माझा फेवरेट पुलाव आहे हा. तर मनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुलाव बनवण्यासाठी एकदम झटपट मी इथे कोथिंबीर आणि पुदिना, अद्रक, लसूण हे निवडून घेतलेलं आहे. याला धुवून स्वच्छ याला मिक्सरमधून एक मिरची पण टाकलेली आहे, पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता तांदूळ बासमती इथे घ्यायचा आहे. तुम्ही जो वापरत असाल तो तांदूळ तुम्ही बासमती घेऊ शकता किंवा मग कोलम पण घेऊ शकता. आणि त्याला तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून इथे बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी कांदा आणि बटाटे टाकणार आहे. तुम्हाला अजून व्हेजीस टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता, पण यामध्ये मी फक्त बटाटाच टाकते कारण माझ्या मुलाला हे बटाटा आवडतं आणि कॉर्न पण आवडतं, म्हणून या दोन गोष्टी मी याच्यात टाकणार आहे. तर वन पॉट रेसिपी असल्यामुळे कुकरमध्ये आता इथे तूप टाकते आहे. तुम्हाला तेलात बनवायचं तेलात तुम्ही बनवू शकता. जिरे टाकल्यानंतर लंबा चिरलेला कांदा इथे बारीक चिरलेला तो इथे फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी पेस्ट आपण केली होती वाटण तयार हिरवं ते याच्यात टाकून द्यायचं आहे. सगळ्यात छान आणि एकदम मस्त लागतो. हा माझा फेवरेट पुलाव आहे हा. आणि त्यानंतर मिरच्या तुम्हाला जास्त टाकायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. लहान मुलगा खात असल्याने मी एक मिरची टाकलेली आहे इथे. त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेले बटाटे धुवून ठेवलं जातं ते आणि कॉर्न टाकून द्यायचे आहे आणि याला आता फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर जसं हे फ्राय होत आलं की त्यामध्ये आता माझा हा घरचा बनवलेला बिर्याणीचा मसाला आहे, जो मी फ्रेश घरी बनवून ठेवत असते आणि तो मी इथे टाकून घेणार आहे. हे नसल्यास तुम्ही मग खडे मसाले तेलामध्ये पण टाकू शकता. त्यानंतर धना पावडर टाकते आहे, सगळं घरचं बनवलं आहे. हळद एकदम थोडीशी टाकली आहे नावाला. त्यानंतर गरम मसाला थोडासा आणि तिखट, कारण मिरची पहिले टाकलेली होती. तर हे सगळं आता फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे कच्चा मसाल्यांचा वास मग निघून जातो. त्यानंतर त्यामध्ये आता यात दही टाकायचं आहे. एक अर्धा वाटी दही तुम्हाला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि दही चांगलं आता शिजू द्यायचं आहे, म्हणजे त्याला मग सगळं ते पण तेल सुटतं किंवा तुपात करत असेल तर तूप सुटतं. बघू शकता आता हे सगळं फ्राय झालेलं आहे. त्यानंतर धुतलेल्या तांदूळ याच्यात टाकून द्यायचं आहे. इतकी सोपी आणि मस्त रेसिपी आहे आणि झटपट बनते. डिनरला, लंचला किंवा टिफिनला मुलांच्या तुम्ही करू शकता. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ तुम्हाला याच्यात टाकून द्यायचं आहे आणि पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या तांदळाच्या प्रमाणे इथे घ्यायचा आहे. 1 इंच वर पाणी राहील असं तुम्हाला पाणी याच्यात टाकून त्याच्या 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होतो. आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आता इथे आपण बघून घेऊया. पुलाव एकदम असा मस्त असा बनवून तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी एकदम फ्लेवर खूप मस्त आहे. त्याच्यात थोडंसं आंबट, थोडंसं तो पुदिन्याचा फ्लेवर एकदम मस्त लागतो पुलाव खाण्यासाठी. आणि आता आपण सर्व करून घेऊया. यासोबत मी बनवलेला आहे इथे नॉर्मल असा रायता. तुम्हाला जसं कोशिंबीर आवडत असेल तर कोशिंबीर करू शकता. मी आता हे बनवल्यामुळं इथं आज लाईटच असल्यामुळं पटकन असा बुंदीचाच रायता इथे बनवून घेतलेला आहे आणि हा चांगला पण लागतो खाण्यासाठी आणि आवडतो पण सगळ्यांना. त्यानंतर रायता सर्व करून घेतल्यानंतर त्यावर थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर इथे टाकून द्यायची आहे. चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता, पण मी काळं मीठ इथे थोडंसं टाकते आहे. ऑलरेडी रायत्यामध्ये टाकलेलं होतं मीठ थोडंसं. आणि मस्त असं झटपट वन पॉट रेसिपीचा पुलाव बनवून तयार आहे. रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. आणि शॉर्ट्स तुम्ही माझी नक्की बघत जा, कारण शॉर्ट्सवर मी जास्त रेसिपी टाकत असते आजकाल आणि टिफिनच्या पण रेसिपी भरपूर टाकलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.